पुण्यातील गणेश उत्सव म्हटलं की पहिल्यांदा ज्या गणपतीचं नाव घेतलं जातं तो म्हणजे कसबा गणपती, पुण्याचा पहिला मानाचा गणपती। या गणपतीचं महत्त्व केवळ धार्मिक नाहीये तर ऐतिहासिक देखील आहे। 1636 साली पुण्यावर मोठी आपत्ती आली होती। त्या काळात शिवाजी महाराजांच्या माता म्हणजे जिजाबाई यांनी इथे गणपतीची मूर्ती बसवली आणि त्या दिवसापासून कसबा गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत मानलं गेलं। शिवाजी महाराज स्वतः या देवळात दर्शनाला यायचे, त्यामुळे छत्रपतींच्या काळापासून या गणपतीला विशेष मान दिला जातो। पुढे 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। त्यावेळी पुण्यात मानाच्या गणपतींची परंपरा ठरली। त्यात पहिला मान कसबा गणपतीला दिला गेला आणि तो आजही कायम आहे। कसबा गणपतीची मूर्ती आकाराने लहान आहे, पण भाविकांच्या मनात त्यांचं स्थान खूप मोठं आहे। गणपती बाप्पा लाल रंगाच्या शेंदुराने सजलेले, हातात मोदक आणि पाश धारण केलेले, अशी ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि पारंपरिक स्वरूपाची। गणेश उत्सवाच्या काळात लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात। आज कसबा गणपती ट्रस्ट सामाजिक कार्यातही पुढे, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रम यासाठी या ट्रस्ट मार्फत मदत केली जाते। कसबा गणपती हा फक्त पुण्याचा पहिला मानाचा गणपती नाहीये, तर पुणेकरांच्या हृदयाचं ग्रामदैवत आहे। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।